इथे करा या ठिकाणी वाखारी 1 पॉइंट अतिशय अतितज्ञ सामना या ठिकाणी सुद्धा होणार आहे। त्यामुळे सर्व प्रेक्षकांना करता विनंती आहे की आपण 1 पॉइंट मुरकेची वाडी बुरकेजवाडी विरुद्ध वाखारी या दोन संघांमध्ये हा सेमी फायनलचा सामना सुरू आहे। एक बोनस द्या वाखारीला, वाखारी एक बोनस अभिनंदन खेळाडूचं, कारण जवळपास या सामन्यामध्ये बोनस फार कमी खेळाडूंनी घेतलेले आहेत। तो एक त्या खेळाडूचा कौशल्याचा भाग आहे, कारण बोनस घेणे म्हणजे सुंदर अशा प्रकारची चढाई। 2 गुण बुरकेजवाडी पवन आता क्रमांकाने बसव, नाही तर मग तू मग ना पवन हा नाही तर मग तू आत नंबर येईल इकडे आभार झोपायला काय उभा आहे। अत्यंत सुंदर अशा प्रकारचा दोन्ही संघामध्ये सामना सुरू आहे। वाखारी बोनस, वाखारी संघ बोनस घेण्यामध्ये पटाईत दिसतो, कारण सरावातला संघ आहे। बुरकेजवाडी सुद्धा तेवढा सरावातला संघ आहे, परंतु थोडी जरा लहान खेळाडू आहेत। तरी बघूयात अंतिम क्षणापर्यंत कोणता संघ विजयी होतो। 1 नंबरचा बुरकेजवाडी संघाचा खेळाडू खोकले याचीच मला वाटते कॅच झाली नाही हा कैलास बुरके सर कुठे गेले का इंतूरला? अत्यंत सुंदर अशा प्रकारची चढाई हा वाखारी संघाचा खेळाडू सुंदर अशा प्रकारची पकड झालेली आहे। 1 गुण बुरकेजवाडी संघाला अभिनंदन। बुरकेजवाडी संघाचं वाखारी संघ तालुका वसमत दरवर्षी आतापर्यंत जवळपास 10-12 वर्षापासून वाखारी संघाचे आधी 2 संघ यायचे, परंतु आज 1 संघ आला आणि त्यांनी हजेरी लावली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि 1 तरी बक्षीस ते घेऊनच जात असतात। बघूयात आजही काय करतात ते, कारण सेमीफायनल आहे। आता जर जिंकले ते एका बक्षिसास पात्रच आहेत। तरी बबलू दिसत वाखारीचा या ठिकाणी वाखारी संघाचा खेळाडू बघूयात बुरकेजवाडी संघावर चाल करून गेलेला आहे। बुरकेजवाडी संघाचे खेळाडू सुद्धा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्या खेळाचं प्रदर्शन करत आहेत। थोडा सरावातले आहेत खेळाडू, बघूया दोन्ही संघामध्ये 1 गुण बोनस वाखारी। बघूया वा छान उड्या मारून गुणगुण्याचा प्रयत्न असफल। वाखारी संघाचा खेळाडू चांगल्या पद्धतीनं रेड मारून 7 नंबरचा खेळाडू गुण घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी सध्या गुणफलक 4-4 दोन्ही संघाचा गुणफलक आहे 4-4, म्हणजे सध्या समान गुण आहेत। बघूया 55 नंबर असं नाव दिसते। SAD म्हणजे सदा, सदा म्हणजे नेहमी। सदा लाखाडे खाता होते त्याला वाटी टीमच नाही कुठे हा असं काय? बरोबर उद्या येतो म्हणले। बघूया वाखारी संघाचा खेळाडू अत्यंत चांगल्या पद्धतीनं बुरकेजवाडी संघ त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये गजू काय वाकू नको सरळ चाल की बुरकेजवाडी संघाचा खेळाडू 1 नंबर। वाखारी संघाचे 3 खेळाडू शिल्लक आहेत।
अत्यंत शांत पद्धतीनं सध्या सामना सुरू आहे. यानंतर होणारा सेमीफायनल पुढचा मोरवड विरुद्ध इसापूर रमना. यानंतरचा दुसरा सेमीफायनल मोरवड विरुद्ध इसापूर रमना. या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. मोरवड विरुद्ध इसापूर रमना. चला कपडे काढून आपण तयार राहा, म्हणजे वेळ घालू नका. मोरवड विरुद्ध इसापूर रमना. बोनस वाखारी. वा गुड टीम. वाखारी खेळाडू बोनस घेण्यामध्ये पटाईत आहेत. हा एक नंबरचा भुरक्याच्या खेळाडू वाखारी संघावर चाल करून गेलेला आहे. बघूया खूप घुसून गुण घेण्याच्या प्रयत्नामध्ये वाखारी संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये, परंतु सध्या तरी नाही. कोणत्याही संघाकडे अजून काही नाही. या ठिकाणी गुणफलक भुरक्याचीवाडी 4 वाखारी 5, म्हणजे वाखारीकडे 1 गुणाची आघाडी आहे. हा बोनस मिळेल, कारण बोनस मध्ये वाखारी संघ पटाईत आहे. 4 गुण बोनसचे आहेत वाखारी संघाकडे. सुंदर अशा प्रकारची चढाई. बघूया भुरक्याचीवाडी संघ त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये. अत्यंत चांगल्या पद्धतीनं शांततेमध्ये या दोन्ही संघामध्ये हा सामना सुरू आहे. भुरक्याचीवाडी विरुद्ध वाखारी या दोन संघामधला हा सामना. सुंदर अशा प्रकारची चढाई. 1 गुण वाखारी संघाला प्राप्त. यानंतरचा होणारा सामना मोरवड विरुद्ध इसापूर रमना. मोरवड विरुद्ध इसापूर रमना या दोन्ही संघांनी लागली तयार राहायचं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शांततेमध्ये सामना सुरू आहे. भुरक्याचीवाडी विरुद्ध वाखारी. बघूयात वाखारी संघाचा 7 नंबरचा खेळाडू भुरक्याचीवाडी या संघावर चाल करून गेलेला आहे. भुरक्याचीवाडी संघ त्याला पकडण्याच्या बेतामध्ये. हा सुंदर अशा प्रकारची पकड झालेली आहे. 1 गुण भुरक्याचीवाडी. वा सुंदर रेड. हा खोकले नावाचा खेळाडू भुरक्याचीवाडीचा. मला वाटते अद्यापपर्यंत तरी कॅच झालेली नाही. तरी बघूयात. आमचे प्रेक्षक कमी झाले का कस का? भजी चालू आहेत ना तिकडं आपण ठेवलेली. वा सुंदर अशा प्रकारची रेड. बघूयात वाखारी या संघाचा खेळाडू 5 नंबर. भुरक्याचीवाडी संघ त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये. दोन्ही संघामधला सामना अत्यंत अटीतटीचा चुरशीचा आणि शांततेमध्ये चालू आहे. बोनस घेण्याच्या प्रयत्नामध्ये. वा सुंदर पकड. 1 गुण. 1 गुण भुरक्याचीवाडी. सध्या इक्वल 6-6. दोन्ही संघ 6-6 गुण इक्वल आहेत, समान. वाखारी संघाचे 2 खेळाडू शिल्लक आहेत. भुरक्याचीवाडी संघाला संधी आहे, जर फळी बाद केली तर आपण आघाडी घेऊ शकता. पण हे 2 खेळाडू तुम्हाला वाटते तसे सोपे नाहीत, कारण ते वसमतून आलेले आहेत. आपण जवळ शेजारचे आहोत. हा वाखारी संघाचा खेळाडू 10 नंबरचा अत्यंत शांततेमध्ये आपली रेड करत आहे. भुरक्याचीवाडी संघ त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये. ते म्हणलं गडबड होतेच, केलीच गडबड आपल्याला. मला तू माळातून टाकता आले. वा सुंदर. 1 गुण वाखारी संघाला प्राप्त. शेवटचे 5 मिनिट, लास्ट 5 मिनिट. शेवटचे 5 मिनिट पंचाचा इशारा. गुणफलक वाखारी 7 भुरक्याचीवाडी 6, म्हणजे 1 गुण आघाडी वाखारी संघाकडे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सामना खेळवत आहे, त्याबद्दल त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 10 नंबरचा वाखारी या संघाचा खेळाडू. मला यापूर्वीच 1 गुण आपल्या संघाला प्राप्त करून दिला होता. बघूयात भुरक्याचीवाडी संघ काय करतो.
हा जप भुरक्याची वाडी संघ जरा जपून असं तसं धरल्यासारखं असं वाकून वाकून धरायचं. लास्ट 5 सेकंद 4 सेकंद शेवटचे 4 मिनिट. शेवटचे 4 मिनिट पंचाचा इशारा. शेवटचे 4 मिनिट शिल्लक आहेत. बघूयात अंतिम क्षणापर्यंत कोणता संघ विजयी होतो. अत्यंत चपळाईने भुरक्याची वाडी संघाचा खेळाडू गुण घेण्याचा प्रयत्न करतोय. वाखारी संघाचे 3 खेळाडू त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये. प्रेक्षक आता कोणतं तेल घालून डोळ्यात पाहत नाहीत, फक्त शांततेने पाहत आहेत. बघूया सुंदर अशा प्रकारची चढाई जंप घेऊन एक गुण घेतलेला आहे भुरक्याची वाडी संघ खेळाडूंचे अभिनंदन. सध्या दोन्ही संघ इक्वल 7-7. दोन्ही संघ सध्या समान आहेत. बघूयात अंतिम क्षणापर्यंत. हा सेमीफायनलचा पहिला सामना. सेमीफायनलचा दुसरा सामना मोरवड विरुद्ध इसापूर रमना या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. परत 1 नंबरचा खेळाडू खोकले नावाचा भुरक्याची वाडीचा बघूया आपल्या संघासाठी काय योगदान घेतो. दोन्हीकडे 1-1. शेवटचे 3 मिनिट. बोटावर दोन्हीकडे 1-1. शेवटचे 3 मिनिट. बघूया अत्यंत चांगल्या पद्धतीचा अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ तेवढ्या तुल्यबळ ताकदीचे आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने खेळत आहेत. हा 10 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी खूप योगदान दिलेलं आहे. बघूयात अजून काय करतो. गुण न घेता आपल्या मैदानात परत. बघूया आता भुरक्याची वाडी संघाचा खेळाडू 3 नंबर अत्यंत चांगल्या पद्धतीनं. वाखारी संघाचे 2 खेळाडू शिल्लक आहेत. पकडण्याच्या बेतात नाही म्हणत गुण फलक 8-8. वा सुंदर पकड झालेली वाडी. अत्यंत चुरशीचा सामना. अंतिम क्षणापर्यंत सांगता येत नाही कोणता संघ विजयी होईल. 7 नंबरचा वखारी या संघाचा खेळाडू चाल करून गेलेला आहे. भुरक्याची वाडी संघ त्याला पकडण्याच्या बेतामध्ये. वा परत एक गुण वाखारी संघाला. शेवटचे 2 मिनिट शिल्लक आहेत. शेवटचे 2 मिनिट 8-10 म्हणजे 2 गुणाची आघाडी वाखारी संघाकडे आलेली आहे. बघूया शेवटचे 2 मिनिट शिल्लक. 7 नंबरचा खेळाडू अत्यंत चांगल्या पद्धतीने चपळाईने गुण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. नाही गुण न घेता मैदानात परत. हा 7 नंबरचा वाखारी संघाचा खेळाडू शिवाजी क्रीडा मंडळ वाखारी तालुका वसमत या ठिकाणाहून आलेले हा संघ दरवर्षी एक बक्षीस घेऊन जातात. बघूयात यावेळेस काय करतात. सुंदर पकड झालेली आहे भुरक्याची वाडी संघाचं अभिनंदन. छान पकड झालेली आहे. 9-10 म्हणजे एका गुणाची आघाडी फक्त वाखारी संघाकडे आहे. 9-10. बघूयात अजून काय होते अंतिम क्षणापर्यंत. भुरक्याची वाडी 10-10 इक्वल. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. दोन्ही संघाकडे बरोबरी आहे 10-10. दोघांनाही संधी आहे आपल्या खात्यामध्ये म्हणजे विजयी होण्याची दोघांनाही संधी आहे. बघूयात शेवटच्या काही क्षणापर्यंत कोणता संघ विजयी होतो. परत गुण न घेता परत. ओके एका सेकंदात सुद्धा रेट द्यावा. ठीक आहे ओके. या ठिकाणी भुरक्याची वाडी संघाचा खेळाडू 1 गुण भुरक्याची वाडी संघाला प्राप्त झालेला आहे. बघूया वाखारी संघाचा खेळाडू चाल करून गेला भुरक्याची वाडी संघावर. 3 गुण भुरक्याची वाडी संघाला प्राप्त झालेले आहेत. सध्या तरी भुरक्याची वाडी संघ आघाडीवर आहे. वाखारी संघाला
अजूनही संधी आहे, बघूया काय होते. यानंतरचा होणारा सामना मोरवाड विरुद्ध इसापूर रमणा, मोरवाड विरुद्ध इसापूर रमणा. या दोन्ही संघांना विनंती आपण लवकरात लवकर मैदानावर या, कारण हा सामना संपत आलेला आहे जवळपास. त्यामुळे आपण अधिक वेळ न घालता लवकरात लवकर मैदानाकडे येण्याची कृपा करावी. भुरक्याजवाडी संघाचा खेळाडू अत्यंत सुंदर अशा प्रकारची चढाई आणि योग्य वाखारी या संघाला